दररोज खजूर खाल्ल्याने शरीरात नेमकं काय बदलतं हा प्रश्न ऐकून तुम्हाला वाटेल, अरे खजूर म्हणजे एवढं काय खास आहे? पण खरी गोष्ट अशी आहे की हे साधं दिसणारं फळ आपल्या शरीरात अशी प्रक्रिया सुरू करतं जी डोळ्यांना दिसत नाही पण जाणवते ऊर्जेत, चेहऱ्यावरील ग्लो मध्ये आणि मनाच्या स्थैर्यामध्ये। खजुरामुळे त्वचेला नवचैतन्य तर मिळतच, पचन सुधारतं, तसेच मेंदूला मिळतो एक नैसर्गिक बूस्ट। अनेक लोक रोज खजूर खातात पण त्यामागचं विज्ञान आणि गुप्त परिणाम त्यांना माहितीच नसतात। आज आपण त्या गुप्त दाराचं कुलूप उघडणार आहोत। समजून घेऊया नेमकं काय घडतं आपल्या शरीरात जेव्हा आपण दररोज खजूर खायला सुरुवात करतो, आणि का हे साधं फळ आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोन्हीच्या दृष्टीने आरोग्याचं सोनं मानलं जातं। मित्रांनो, सकाळ म्हणजे दिवसाची सुरुवात, पण ती फक्त घड्याळातली वेळ नसते, ती असते आपल्या शरीर आणि मनासाठी नवीन ऊर्जेचा, नवीन संधीचा आणि नव्या ताजेपणाचा क्षण। आपण दिवसाची सुरुवात कशी करतो यावरच आपल्या शरीराचे आणि मनाचे संपूर्ण संतुलन अवलंबून असते। काही जण सकाळी उठल्यावर थेट मोबाईलकडे पाहतात, काही जण चहा घेतात, काही जण व्यायाम करतात, तर काही जण काहीही खात नाही। पण एक गोष्ट आपण सगळे विसरतो की रात्रभर शरीराने आपली दुरुस्ती म्हणजेच रिपेअर केलं असतं, पेशी पुनरुत्पादन झालेलं असतं, आणि त्यामुळे सकाळी शरीराला सगळ्यात आधी गरज असते ती नैसर्गिक ऊर्जा मिळवण्याची। ही ऊर्जा कोणत्याही कॅफीन मधून नाही, कोणत्याही कृत्रिम ड्रिंक मधून नाही, तर ती मिळते निसर्गाकडून। त्याचं एक साधं पण एक अद्भुत देणं म्हणजे खजूर। खजूर म्हणजे फक्त गोड फळच नाही, तर तो म्हणजे शरीरासाठी एक परिपूर्ण मॉर्निंग बूस्टर। यात असलेले नैसर्गिक साखर, फायबर, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स जे शरीराला आतून जागं करून देतात। रात्री झोपेत आपल्या पेशींमध्ये जे रिकामेपण निर्माण होतं ते हे खजूर भरून काढतात। सकाळी उठल्यावर फक्त 2 भिजवलेले खजूर खाल्ले तर काही मिनिटांतच शरीराला ताजेपणा जाणवतो, डोळ्यांना चमक येते आणि मन अधिक शांत, स्थिर होतं। मित्रांनो, हा परिणाम तात्पुरता नसतो, कारण खजूर रक्तातील साखरेचं संतुलन राखतो, त्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि थकवा जाणवत नाही। पण गंमत अशी की अनेकांना वाटतं खजूर म्हणजे फक्त उपवासात खायचं फळ, पण आयुर्वेद सांगतो की खजूर हे रोजच्या आहाराचा भाग असायला हवं, कारण ते फक्त पोट भरत नाही तर शरीराला इंधन पुरवतं। जेव्हा तुम्ही सकाळी 2 भिजवलेले खजूर खाता तेव्हा शरीराच्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो, मेंदूला सिग्नल मिळतो की दिवसाची सुरुवात झाली आहे, आणि त्याच वेळी आतड्यांची हालचाल म्हणजेच डायजेशन प्रोसेस सक्रिय होते, म्हणजेच दिवसाची सुरुवात होते एका नैसर्गिक रिसेटने, औषधांशिवाय आणि सप्लिमेंट शिवाय। म्हणून पुढच्या वेळी सकाळी उठल्यावर थेट मोबाईलकडे पाहण्याऐवजी किंवा चहाचा घोट घेण्याआधी थोडं थांबा, 2 खजूर भिजवून खा आणि पहा शरीर कसं तुमचा आभार मानतं। कारण खजूर म्हणजे फक्त अन्न नाही, तर तो आहे तुमच्या दिवसाचं पहिलं नैसर्गिक इंजिन स्टार्ट बटन, जे तुम्हाला ऊर्जेने, ताजेपणाने आणि नव्या शक्तीने दिवसाची सुरुवात करून देतं। मित्रांनो, कधी लक्ष दिलंय का की खजूर खाल्ल्यावर लगेच शरीरात आणि मनात ऊर्जा कशी वाढते? यामागचं कारण म्हणजे त्यातील ग्लुकोज आणि फ्रुक्टोज, नैसर्गिक साखर जी शरीरात त्वरित शोषली जाते आणि पेशींना आवश्यक ऊर्जा देते। पण इथे महत्त्वाचं लक्षात घ्यायचं म्हणजे ही साखर कृत्रिम नाही, ती नैसर्गिक आहे, म्हणजे शरीरावर तिचा परिणाम सौम्य आणि संतुलित असतो। साध्या साखरेप्रमाणे हे फक्त कॅलरीज देत नाही, तर शरीराला आवश्यक पोषक द्रव्यही पुरवतं। फायबर, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखे घटक एकत्र येऊन शरीरातील पेशींना ताजेतवाने करतात, रक्ताभिसरण सुधारतात आणि मेंदूला त्वरित कार्यक्षमतेसाठी आवश्यक इंधन पुरवतात। त्यामुळे फक्त थोडे खजूर खाल्ल्याने तुम्हाला लगेचच थकवा कमी झाल्यासारखं वाटतं, शरीर जागं होतं आणि एक नैसर्गिक बूस्ट मिळतो जो दिवसभर टिकतो। तसेच एका अभ्यासानुसार व्यायाम करणाऱ्या खेळाडूंनी एनर्जी बार किंवा महागडे सप्लिमेंट्स वापरण्याऐवजी फक्त 3 ते 4 खजूर खाल्ले आणि त्यांच्या स्नायूंना तसेच ऊर्जा मिळाली जितकी महागड्या सप्लिमेंट्सने दिली असती। याचा अर्थ असा की खजूर हा एक अतिशय सोपा, नैसर्गिक आणि किफायतशीर उपाय आहे, जो तुमच्या शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषण पुरवतो। ह्या छोट्या फळामध्ये इतकी ताकद दडलेली आहे की रोजच्या आयुष्यातील थकवा, मसल सोरनेस किंवा मानसिक दुर्बलता सहज कमी करता येते। फक्त काही खजूर खाल्ल्याने तुमच्या शरीराला मिळणारा फायदा बघा, नैसर्गिक, सुरक्षित आणि परिणामकारक। मित्रांनो, खजुरामध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे हृदयासाठी अगदी अमृता समान आहे। पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, तर मॅग्नेशियम हृदयाच्या पेशींना मजबूत ठेवतो आणि रक्ताभिसरण सुरळीत करतो। यामुळे हृदयावर येणारा ताण कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो। याशिवाय खजुरामध्ये असलेले फायबर पचनक्रियेला गती देते, आतड्यांमध्ये साचलेली सूज कमी करते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते। ज्यांना पोटासंबंधी तक्रारी आहेत त्यांनी रात्री झोपण्याआधी 2 भिजवलेले खजूर खाल्ले तर सकाळी त्यांची पचन प्रक्रिया सुरळीत सुरू होते। हे शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स सारखं कार्य करतं, ज्यामुळे आतड्यांतील अपायकारक पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर हलके, ताजेतवाने वाटते। पण मित्रांनो, खजुराचा फायदा फक्त पोटापुरताच मर्यादित नाही, यात असलेले व्हिटॅमिन B6 मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक आहे।
हे मेंदूला पोषण देऊन स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारतं. विद्यार्थी जे परीक्षेला बसतील किंवा अभ्यास करत असतील, ऑफिस मधील कर्मचारी जे सतत मानसिक काम करत असतात, त्यांच्यासाठी खजूर एक परफेक्ट ब्रेन फ्युएल ठरतो. नियमित खजूर खाल्ल्याने मानसिक थकवा कमी होतो, लक्ष केंद्रित राहतं आणि मेंदूला ताजेतवानेपणा मिळतो. म्हणजेच खजूर हृदय, पचनक्रिया आणि मेंदू तिन्हींच्या आरोग्यासाठी एक नैसर्गिक, सोपा आणि प्रभावी उपाय आहे. मित्रांनो, हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण खजूर खाण्याची वेळ आणि पद्धत यावरच त्याचा शरीरावर होणारा परिणाम अवलंबून असतो. अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि चुकीच्या वेळेला खजूर खातात, ज्यामुळे पचनात गॅस, सूज किंवा पोटाचा त्रास होऊ शकतो. जर तुमचं पचन मजबूत असेल तर सकाळी भिजवलेले 2 खजूर उपाशी पोटी खाणं खूप फायदेशीर ठरतं, ज्यामुळे आतड्यांमधील हानिकारक जंतू कमी होतात आणि शरीरात नैसर्गिक क्लिन्झिंग प्रक्रिया सुरू होते. म्हणजे दिवसाची सुरुवात हलक्या आणि ताजेतवान्या शरीराने होते. पण काही लोकांना रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने गॅस किंवा पोटामध्ये अस्वस्थता निर्माण होते. अशा प्रकरणात नाश्त्यानंतर खजूर खाणं योग्य ठरतं, कारण अशा पद्धतीने तो सहज पचतो आणि त्यातील नैसर्गिक साखर हळूहळू शोषली जाते. त्यामुळे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते. तसेच ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी दुधासोबत 3 ते 4 खजूर खाल्ले तर झोप शांत होते आणि स्नायूंच्या पुनर्निर्मितीसाठी आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात. त्यामुळे खजूर खाण्याची योग्य वेळ ठरवणे हा संपूर्ण आरोग्य प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि योग्य वेळा पाळल्यास त्याचे सर्व फायदे सहज अनुभवता येतात. त्वचेची चमक आणि केसांची ताकद ही फक्त महागड्या क्रीम्स किंवा ब्युटी ट्रीटमेंटवर अवलंबून नसते, तर आपल्या आहारावरही खूप काही अवलंबून असतं. खजुरामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेतल्या ताणाला कमी करतात, हळूहळू नैसर्गिक ग्लो आणतात आणि चेहरा तजेलदार दिसतो. रोज फक्त 2 खजूर खाल्ले तरी काही महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सपेक्षा अधिक परिणामकारक ठरतात. तसेच खजुरामधील लोह आणि व्हिटॅमिन B6 रक्ताभिसरण सुधारतात, ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळतं, केस मजबूत राहतात आणि गळणे कमी होते. याचबरोबर दररोज खजूर खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. थंडी, ताप, थकवा यांसारखे लहान आजार नैसर्गिकरित्या कमी होतात, कारण शरीरातील इम्युनिटी वॉल मजबूत होते. याशिवाय खजुरामध्ये असलेले अमिनो ऍसिड आणि झिंक प्रजनन आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. आयुर्वेदात याला नैसर्गिक शक्तिवर्धक मानले गेले आहे. त्यामुळे फक्त काही खजूर खाल्ल्याने शरीर, त्वचा, केस आणि इम्युनिटी या सगळ्यांवर एकत्रित परिणाम होतो, ज्यामुळे तुम्ही फक्त निरोगी नाही तर आत्मविश्वासानेही भरलेले वाटता. बऱ्याच लोकांना असा गैरसमज आहे की खजूर उष्ण फळ आहे, त्यामुळे उन्हाळ्यात खाणे टाळले पाहिजे. पण खरी गोष्ट अशी आहे की खजूर शरीराचं तापमान संतुलित ठेवतं. अर्थात जर तुम्ही दररोज 10 ते 12 खजूर खाल्ले तर उष्णतेचा परिणाम जाणवू शकतो, पण मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास शरीरावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. खजूर नैसर्गिकरित्या शरीरातील ऊर्जा पुरवतो आणि आतून शरीराला थंड ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे उन्हाळ्यातही त्याचा समावेश योग्य प्रमाणात करता येतो. दुसरा मोठा गैरसमज म्हणजे खजुरामुळे वजन वाढतं. तर खरे पाहता योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खजूर खाल्ल्यास याच्या नेमका उलट फायदा होतो. त्यातील फायबर पोट भरल्याची भावना देतं, ज्यामुळे तुमचा अनावश्यक खाण्यापासून बचाव होतो. म्हणजेच खजूर फक्त ऊर्जा देत नाही तर वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतो. योग्य प्रमाण आणि वेळ यावर लक्ष दिल्यास खजूर हा शरीरातील एक नैसर्गिक, सुरक्षित आणि उपयुक्त फळ ठरतो, जो वजन, ऊर्जा आणि आरोग्य यासाठी फायदेशीर आहे. आपल्या शरीरात अनेक हार्मोन्स दिवसभर विविध कामं करत असतात. ऊर्जा देणं, मन स्थिर ठेवणं, भूक नियंत्रित करणं, ताण कमी करणं. पण आधुनिक जीवनशैली, झोपेची कमतरता, जंक फूड आणि सततचा मानसिक ताण यामुळे हे हार्मोन्स असंतुलित होतात. खजूर हे नैसर्गिकरित्या या असंतुलनाला शांत करतात. खजूरमध्ये असलेलं मॅग्नेशियम आणि ट्रिप्टोफॅन हा घटक शरीरात सेरोटोनिन आणि मेलॅटोनिन वाढवतो, जे आनंद, शांतता आणि चांगली झोप यासाठी जबाबदार असतात. म्हणूनच रात्री 2 ते 3 खजूर खाल्ल्याने झोप सुधारते, मन शांत होतं आणि सकाळी उठल्यावर शरीर हलकं वाटतं. महिलांसाठी तर खजूर अत्यंत उपयुक्त आहे, कारण ते हार्मोनल फ्लक्च्युएशन स्थिर ठेवतात, पिरियड्स दरम्यान होणारी अडचण कमी करतात आणि ऊर्जा स्थिर ठेवतात. म्हणजे खजूर फक्त अन्न नाही, तो शरीराच्या अंतर्गत रसायनशास्त्राला म्हणजेच इंटरनल केमिस्ट्रीला संतुलित ठेवणारा नैसर्गिक सपोर्ट सिस्टीम आहे. मित्रांनो, आजच्या काळामध्ये हाडांची कमजोरी ही फक्त वयस्करांची समस्या राहिलेली नाही. दीर्घकाळ बसणं, कॅल्शियमची कमतरता आणि प्रोसेस्ड फूड यामुळे तरुणांमध्ये ही गुडघेदुखी, पाठीचा त्रास आणि सांधेदुखी सामान्य झाला आहे. आणि खजूर हा या समस्येवर नैसर्गिक उपाय आहे. यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांचं उत्कृष्ट संयोजन असतं, जे हाडांना मजबूत ठेवतं, सांध्यांची जळजळ कमी करतं आणि हाडांच्या घनता म्हणजेच बोन डेन्सिटीला सुधारतं. नियमित खजूर खाणाऱ्यांच्या शरीरामध्ये सूज म्हणजेच इन्फ्लेमेशन कमी दिसते, ज्यामुळे सांधेदुखी आणि स्नायू ताण कमी होतो. जिम करणारे, ज्येष्ठ नागरिक किंवा सतत पायांवर काम करणारे लोक यांच्यासाठी खजूर हा खूप महत्त्वाचा बोन फ्रेंडली फूड आहे.
महागडे कॅल्शियम सप्लिमेंट्स घेण्याच्या आधी फक्त काही दिवस खजूर नियमित खाऊन बघा. शरीर कोणत्या पद्धतीने प्रतिसाद देतं ते तुम्हालाच जाणवेल. आपल्या त्वचेवर दिसणारी चमक ही थेट आपल्या रक्ताच्या स्वच्छतेशी जोडलेली असते. रक्तात जर अपायकारक टॉक्झिन साचले असतील तर चेहऱ्यावर पुरळ, डलनेस, पिगमेंटेशन आणि थकलेला लूक दिसतो. खजूरमधील नैसर्गिक आयरन, कॉपर आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तशुद्धीची प्रक्रिया वेगाने सुधारतात. हे रक्तातील ऑक्सिजन वाढवतात, अशुद्धता कमी करतात आणि नवीन ताजं रक्त तयार करण्यास मदत करतात. यामुळे चेहऱ्यावर आपोआप एक हेल्दी ग्लो येतो. तो क्रीममुळे नाही तर रक्त शुद्ध झाल्यामुळे येतो. ज्यांना सतत थकवा जाणवतो, डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतात किंवा चेहरा निस्तेज दिसतो, अशांनी रोज फक्त 2 ते 3 खजूर खाऊन बघा. काही आठवड्यांतच त्वचेचा टोन, तजेला आणि फ्रेशनेस स्पष्टपणे जाणवतो. खजूर म्हणजे स्किन ग्लो फळ हे आयुर्वेदात विनाकारण म्हटलेलं नाहीये. दररोज बाहेरचं अन्न, प्रदूषण, झोप कमी, स्ट्रेस या सर्व घटकांमुळे आपल्या शरीराची इम्युनिटी सर्वात जास्त प्रभावित होते. पण खजूरमध्ये असलेले फ्लॅव्होनॉइड्स, कॅरोटोनॉइड्स आणि विविध सूक्ष्म पोषक तत्व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या बूस्ट करतात. खजूर हे व्हाईट ब्लड सेल्स मजबूत करतात, जे विषाणू, बॅक्टेरिया आणि इन्फेक्शनशी लढतात. एका संशोधनानुसार नियमित खजूर खाणाऱ्यांमध्ये सर्दी, ताप, घसा खवखवणे, थकवा ही लक्षणं कमी प्रमाणात दिसतात. म्हणजे शरीराला बाहेरील शत्रूंशी लढण्यासाठी एक मजबूत नैसर्गिक कवच मिळतं. विशेषतः बदलत्या हवामानात, थंडीच्या दिवसांमध्ये किंवा पावसाळ्यात खजूर हा रोगांपासून वाचवणारा छोटा पण प्रभावी ढाल आहे. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे कोणतेही साईड इफेक्ट्स निर्माण करत नाही, उलट शरीराला नैसर्गिकरित्या मजबूत बनवतं. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.